पाहिजेत. अल्पसंख्याक शिक्षण संस्था संस्थेच्या अनुदानित शाखेत खालील रिक्त जागा भरावयाच्या आहेत. मित्रांनो, दिलेली संस्था अल्पसंख्याक शिक्षण संस्था आहे आणि या शिक्षण संस्थेच्या अनुदानित शाखेत खालील दिलेल्या रिक्त जागा भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक, पद, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, माध्यम आणि पद. अनुक्रमांक 1. पद किंवा पदाचे नाव किंवा पदाचा हुद्दा सहशिक्षक नेमण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अर्हता BSc चालेल किंवा MSc B.Ed म्हणजेच BSc B.Ed चालेल किंवा MSc B.Ed. सोबतच TET2/CTET2 उत्तीर्ण किंवा पात्र. TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र, किंवा TET पेपर 2 नसेल तर CTET पेपर 2 पात्र किंवा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजेच BSc B.Ed TET पेपर 2 किंवा BSc B.Ed CTET पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र, किंवा MSc B.Ed असेल तरीसुद्धा चालेल. वेतनश्रेणी शिक्षण सेवक, माध्यम मराठी, पद 2 जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक 1 मध्ये. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2. पदाचे नाव सहशिक्षक, शैक्षणिक पात्रता BA/MA, BA चालेल किंवा MA चालेल, BA इंग्लिश किंवा MA इंग्लिश, त्याचबरोबर B.Ed. TET पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र किंवा CTET पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र. वेतनश्रेणी शिक्षण सेवक, शिक्षण सेवकाला जी वेतनश्रेणी लागू असेल ती वेतनश्रेणी या ठिकाणी राहणार आहे माध्यम मराठी. एकूण 2 जागा अनुक्रमांक 2 मध्ये भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3. पदाचे नाव किंवा पद सहशिक्षक, शैक्षणिक पात्रता BA/MA इंग्लिश B.Ed म्हणजेच BA इंग्लिश B.Ed चालेल किंवा MA इंग्लिश B.Ed. TET पेपर 2/CTET पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र. वेतनश्रेणी शिक्षण सेवक, माध्यम कन्नड. अनुक्रमांक 3 मध्ये कन्नड माध्यमाकरिता शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे. 1 जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक 3 मध्ये. त्यानंतर अनुक्रमांक 4. पद सहशिक्षक, शैक्षणिक पात्रता BA इंग्लिश D.Ed. TET पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र किंवा BA इंग्लिश D.Ed CTET पेपर 2 पात्र किंवा उत्तीर्ण. वेतनश्रेणी शिक्षण सेवक, माध्यम मराठी. एकूण 4 जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक 4 मध्ये. त्यानंतर अनुक्रमांक 5. पदाचे नाव सहशिक्षक, शैक्षणिक पात्रता BSc/D.Ed म्हणजेच BSc D.Ed. TET पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र किंवा BSc D.Ed CTET पेपर 2 पात्र किंवा उत्तीर्ण. वेतनश्रेणी शिक्षण सेवक, माध्यम मराठी. एकूण 2 जागा अनुक्रमांक 5 मध्ये भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 6. पदाचे नाव सहशिक्षक, शैक्षणिक पात्रता BA/MA हिंदी म्हणजेच BA हिंदी B.Ed चालेल किंवा MA हिंदी B.Ed. सोबतच TET पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र किंवा BA/MA हिंदी B.Ed CTET पेपर 2 पात्र किंवा उत्तीर्ण. वेतनश्रेणी शिक्षण सेवक, माध्यम मराठी. एकूण 3 जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक 6 मध्ये. त्यानंतर अनुक्रमांक 7. पद किंवा पदाचे नाव सहशिक्षक, शैक्षणिक पात्रता BA/MA मराठी म्हणजेच BA मराठी B.Ed चालेल किंवा MA मराठी B.Ed. सोबतच TET पेपर 2 पात्र किंवा उत्तीर्ण किंवा CTET पेपर 2 पात्र किंवा उत्तीर्ण. वेतनश्रेणी शिक्षण सेवक, माध्यम मराठी. एकूण 2 जागा भरण्यात येईल. त्यानंतर अनुक्रमांक 8. पदाचे नाव सहशिक्षक, शैक्षणिक पात्रता BPED चालेल किंवा MPED चालेल. वेतनश्रेणी शिक्षण सेवक, माध्यम मराठी. एकूण 3 जागा अनुक्रमांक 8 मध्ये भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना. वरील शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांनी सर्व शैक्षणिक पात्रतेचे मूळ प्रमाणपत्र व छायांकित प्रती जोडून स्वहस्ताक्षरातील अर्जासह खालील पत्त्यावर शनिवार दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता खालील पत्त्यावर स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे, वर दिलेल्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे ज्या उमेदवारांकडे शैक्षणिक पात्रता आहे किंवा शैक्षणिक अर्हता आहे अशा शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांनी सर्व शैक्षणिक पात्रतेचे मूळ प्रमाणपत्र म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल सर्टिफिकेट्स व छायांकित प्रती व त्यांच्या झेरॉक्स प्रती जोडून
स्वहस्ताक्षरातील अर्जासह स्वहस्ताक्षरातील अर्ज लिहून अर्जासह खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीचा दिवस आहे शनिवार आणि दिनांक आहे 29/8/2026 म्हणजेच 29 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी. मुलाखतीचा वेळ आहे सकाळी ठीक 10 वाजता. खाली दिलेल्या पत्त्यावर स्वखर्चाने उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे. 6 वर्षापेक्षा जास्त अध्यापनाचा अनुभव व विशेष कौशल्य प्राप्त सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. तर उमेदवारांना 6 वर्षापेक्षा जास्त अध्यापनाचा शिकवण्याचा अनुभव व विशेष कौशल्य प्राप्त सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. अध्यक्ष शाळा समन्वय समिती सर्वोदय शिक्षण संस्था उमदी तालुका जत जिल्हा सांगली. जाहिरात क्रमांक 2 भैरवनाथ शिक्षण संस्था बार्शी जिल्हा सोलापूर संचलित सुशीलाताई गुळमिरे केंद्रीय अनुसूचित जाती मुलामुलींची निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा मानकेश्वर तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद. महादेव मंदिर सटवाई मंदिराजवळ मानकेश्वर देवळाली रोड. मोबाईल नंबर दिला आहे 8999339447. दुसरा संपर्क क्रमांक आहे 7071951008. तिसरा संपर्क क्रमांक आहे 9673780973. मित्रांनो, दिलेली जाहिरात उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे आणि शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे भैरवनाथ शिक्षण संस्था बार्शी जिल्हा सोलापूर. आश्रमशाळेचे नाव दिले आहे. शाळेचे नाव सुशीलाताई गुळमिरे केंद्रीय अनुसूचित जाती मुला-मुलींची निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा. पत्ता दिला आहे मानकेश्वर तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद. पदभरती कायम विनाअनुदानित. तर या दिलेल्या आश्रमशाळेमध्ये पदभरती करण्यात येत आहे कायम विनाअनुदानित तत्वावर. पाहिजेत रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 पदाचे नाव प्राथमिक शिक्षक प्रायमरी टीचर नेमण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अर्हता HSC D.Ed म्हणजेच 12th D.Ed. पदसंख्या 3. एकूण 3 जागा प्राथमिक शिक्षकाच्या या आश्रमशाळेमध्ये भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2 पदाचे नाव प्राथमिक शिक्षक. अनुक्रमांक 2 मध्ये सुद्धा प्राथमिक शिक्षक प्रायमरी टीचर नेमण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता D.Ed इंग्रजी माध्यम. उमेदवारांचे D.Ed इंग्रजी माध्यमातून झालेलं असावं. पदसंख्या एकूण 2 जागा. अनुभव एक्सपिरियन्स अनुक्रमांक 2 साठी इंग्लिश स्कूल अध्यापनाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य. इंग्रजी शाळेमध्ये शिकवण्याचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. इन्फॉर्मेशन सूचना सदर जागा भरतीची मुलाखतीचा दिनांक आहे 26/8/2026 म्हणजे 26 ऑगस्ट 2026 रोजी. वार आहे मुलाखतीचा दिवस आहे बुधवार आणि वेळ आहे मुलाखतीची सकाळी 10 ते 2 या वेळेत संस्थेच्या कार्यालयात होणार आहे. तर या ठिकाणी सदर भरतीची मुलाखत दिनांक दिला आहे 26 ऑगस्ट 2026 बुधवार रोजी मुलाखत होणार आहे सकाळी 10 वाजता 10 ते 2 वाजेपर्यंत. आणि मुलाखतीचे ठिकाण दिले आहे संस्थेचे कार्यालय. संस्थेच्या कार्यालयात मुलाखत घेतली जाणार आहे. तरी वरील पदासाठी पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रता व मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे उमेदवारांकडे असलेली शैक्षणिक पात्रता व मूळ प्रमाणपत्रासह ओरिजिनल एज्युकेशनल सर्टिफिकेटसह मूळ प्रमाणपत्रासह उमेदवारांनी मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांना प्रवास भत्ता किंवा इतर कोणताही भत्ता दिला जाणार नाही. मुलाखतीला इंटरव्ह्यूला हजर राहणाऱ्या उमेदवारांना प्रवास भत्ता किंवा इतर कोणताही भत्ता दिला जाणार नाही. मुलाखतीचा पत्ता आहे ठिकाण भैरवनाथ शिक्षण संस्था बार्शी वानी प्लॅन्ट आगळगाव रोड बार्शी जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर दिला आहे 1 शुभम जाधव सर जाधववर 8999339447. 2 नागेश देशमुखे यांचा संपर्क क्रमांक आहे 7071951008. 3 अमर तळेकर या सरांचा नंबर दिला आहे 9673780973. अध्यक्ष / सचिव भैरवनाथ शिक्षण संस्था
बार्शी.